शत्रुबुद्धी शत्रुबुद्धी विनाशाय विनाशाय दीपक ज्योती दीपक ज्योती नमोस्तुते. नमस्ते. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. देवाला काय म्हणायचं? सुखी ठेवा म्हणायचं. ऑरेंज म्हणतात त्याला, ऑरेंज. हे काय आहे? आई हे काय? ऑरेंज. आहे. खाऊ? संध्याकाळच्या टाईमला मात्र श्रीमईच्या बाबांचं ऑफिस होतं. ते गेले ऑफिसला. मात्र श्रीमई काही यायचं नाव घेत नव्हती. त्याच्यामुळे मी तिला गेले घेऊन किराणा शॉपला. तिथे मात्र हे छोटे छोटे कुत्र्यांचे पिल्लू होते. त्याच्यामुळे ती श्रीमई त्यांना बघतच तिथेच थांबून गेली. पैसे न देता घे. दुकानामध्ये आला. काय घ्यायला आलो? थांबी त्या दाखवतो. हे 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 रात्रीच्या वेळी लोकांना झोप येत नसेल तर लोक टी व्ही बघतात आणि मी मात्र किचन साफ करते. हो, खरंच मला ना रात्री झोप येत नसेल ना तर असे काही उद्योग करायची सवय आहे. मग लगेच थोड्या वेळाने दही लावायला घेतलं आणि दही लावून थोडंसं त्याला रेस्ट ठेवलं आणि तोपर्यंत मी माझा गॅसचा ओटा, गॅस हे सगळं साफ करून घेतलं. आणि फायनल डेस्टिनेशन तुम्हाला माहीत आहे? वेट हे आहे माझं फायनल डेस्टिनेशन. सो बेसिन साफ झालं म्हणजे सगळं काही साफ झालं असं माझं एक हे आहे. माझी आजी लहानपणीपासून सांगते की हे पिठाच्या डब्यात दहीचं विरजण ठेवलं ना तर दही व्यवस्थित होते. सो अशा प्रकारे माझं किचन साफ झालं आहे. टाटा बाय बाय किचन. सकाळी भेटू. आता लागले दुसऱ्या कामाला, म्हणजे श्रीमईने जे पसरून ठेवलेलं पसारा आहे ना ते आवरण्यासाठी. लिटरली रात्रीची एवढी मध्यरात्र झाली होती आणि इतका मोठा पसारा वाढून ठेवलेला होता आणि ते मला आवरणं होतंच कारण की सकाळी दुसरा सेट तयार होतो आमचा. सो इकडे मात्र श्रीमईच्या एक छोट्याशा टॉयचा ना डोळाच उडाला होता. बघून हसूच यायलं होतं. मोबाईल बघून झाला असेल. आमचं बेबी बॉस झोपी गेलं. चला मी पण झोपते. गुड नाईट.